मला तुम्ही आन्सर देता जरा सांगा. आता मी माझ्याकडे फोल्डर आहे. ओके. आता मी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे, तर मी आता सध्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे. कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे. आता मी ह्या ठिकाणी एक फाईल ओपन करतो, तयार करतो, कोणती टेक्स्ट फाईल तयार करतो, काही पण त्याला आपण help.txt म्हणू. ओके. आता मी ही फाईल तयार केली. नीट ऐका, महत्वाचं आहे. तर अशीच एक फाईल text.help.txt तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मध्ये म्हणजे लिनक्स मध्ये सुद्धा करू शकता, प्रॉपर विंडोजच्या लिनक्सच्या ओएस मध्ये सुद्धा करू शकता, मॅक ओएस मध्ये सुद्धा करू शकता. ओके. आणि आणखीन क्रोम ओएस मध्ये पण करू शकता, अशा मल्टिपल ओएस मध्ये, युनिक्स मध्ये पण करू शकता. सगळ्या ओएस मध्ये तुम्ही काय करू शकता, एक फाईल अशी तयार, टेक्स्ट फाईल अशी तयार करू शकता. ओके. आता ही फाईल कशी तयार करायची आणि याची माहिती मी माझ्याकडे कशी ठेवायची की जेणेकरून तुम्हाला ही फाईल ऍक्सेस होईल, याची माहिती कोणाकडे असणार? ओएस कडे. हे महत्वाचं आहे, बघा नीट. ही फाईल कशी तयार करायची आणि ती कंप्लीट माहिती ही कोणाकडे असणार आहे? ओएस कडे. जर ओएस जर चेंज झाली तर फाईल आणि त्यांची माहिती सगळी की फाईल ठेवायची कुठं, त्याचा बफर म्हणजे एका फाईल मध्ये मी किती डेटा टाकू शकतो, हे पण वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचं वेगवेगळं मेकॅनिझम की मी एखाद्या फाईल मध्ये किती मॅक्झिमम किती डेटा टाकू शकतो, मी किती त्यांचे ब्लॉक कसे करायचे, त्यांचं सगळे डिटेल ते एका डेटा स्ट्रक्चर मध्ये ठेवतात. ओके. आता आपल्याला काय करायचं, आता आपण सी चे युजर आहे, आपण कोणते युजर आहेत? सी लँग्वेजचे. ओके. मग आपण एक स्टेप वरती आहेत, आपण हा प्रोग्राम आपला सगळीकडे चालतो, तुम्ही सगळी कुठे कंपाईल करा, तो लिनक्स मध्ये कंपाईल करा, विंडोज मध्ये, म्हणजे मशीनचं तर घेणं देणंच नाही, इंटेल वरती रन करा, त्याच्यानंतर आर्म वरती रन करा, कोणत्याही सीपीयू वरती रन करा, कोणत्याही ओएस वरती रन करा, कंपाईल करा, रन करा, तुम्हाला आतमध्ये काही चेंजेस करावे लागत नाही. जर तुम्ही त्या ओएस चे स्पेसिफिक सिम्बॉल वापरले नाही तर, तुम्ही जर स्टँडर्ड सी, ज्याला आपण ANSI सी, हे स्टँडर्डायझेशनचे जर सगळे सिंटॅक्स वापरले तर तुम्ही ते पुढे यूज करू शकता. ओके. हा. आता महत्वाचं काय, मला आता काय करायचं, एक असा प्रोग्राम लिहायचा आहे, मला एक असा प्रोग्राम लिहायचा आहे की जो विंडोज ह्या ओएस वरती एक फाईल तयार करेल, त्या विंडोजच्या ओएस वरती त्या फाईल मध्ये लिहिल सुद्धा. ओके. आणि नंतर मी ते पाहू पण शकतो की तिने काय लिहिलंय. ओके. अशी ऑपरेशन मला आता करायची आहे, तर मला काय करावं लागेल. ओके. महत्वाचं आहे. आता नीट बघा मी काय सांगतो. तर कोणतीही फाईल जी तुम्ही तयार करता, जी हार्ड डिस्क वरती असते, त्याला 3 मोड असतात. किती मोड असतात? 3 मोड असतात. ओके. त्या 3 मोड सांगतो मी तुम्हाला. एक असतो रीड, राईट आणि एक्झिक्यूट. तुम्हाला जर फक्त रीड, तुम्हाला ती फक्त त्या फाईल मध्ये काही चेंज करायचं नाही. तुम्ही जर ती फाईल रीड मोड मध्ये ओपन केली तर तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करू शकणार नाही, ती फक्त रीडिंग पर्पज साठीच यूज होईल. ओके. हा झाला पहिला मोड. दुसरा मोड आहे राईट, की त्याच्यामध्ये तुम्ही राईट करायचं म्हणजे बाय डिफॉल्ट रीड मोड असतोच. हा, तुम्ही रीडच नाही केलं तर राईट कसं करणार. ओके. राईट करायचं म्हणजे तुमच्याकडे रीड मोड ऑलरेडी असतो, प्लस तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी एडिट पण करू शकता, राईट पण करू शकता. ओके. हे झाले रीड, राईट. ओके. नंतर असतो एक्झिक्यूट, म्हणजे सपोज आता ओएस ला काही माहित नाही, त्याच्यासाठी तुमची टीएक्सटी ही पण काय फाईल आहे, तुमची .exe पण काय फाईल. तर एखादी एक्झिक्युटेबल फाईल असेल तर तिला एक्झिक्यूट करण्याची परमिशन तुम्हाला आहे का? तर एक्झिक्युशन, तर थर्ड काय येतो? एक्झिक्यूट. 3 मोड कोणते झाले तुमचे? रीड, राईट, सॉरी एक्झिक्यूटच म्हणतो, अपेंड मोड. थर्ड आहे एक्झिक्यूट, तो तुमच्या ते वेगळे आहे, ते जाऊन द्या, मी चुकून तुम्हाला वेगळंच सांगितलं. रीड, राईट आणि अपेंड, डब्ल्यू ए आणि आर, रीड, राईट आणि अपेंड, हे 3 मोड आहेत सी मध्ये. ओके. आता मी तुम्हाला वाटलं तर लिहितो.
आता मी लिहायला स्टार्ट करतो. काय म्हणू आपण, फाईल हँडलिंग काहीतरी म्हणू. नीट बघा आता हे महत्वाचं आहे. बघा आता नीट हे पण समजतंय का बघा. आता फाईल हँडलिंग डॉट सी म्हणा, सी म्हणा, काही म्हणा. तिला मी ओपन करतो. तर आपल्याकडे 3 मोड कोणते? आर म्हणजे काय, रीड करायची आहे फक्त. नंतर डब्ल्यू म्हणजे राईट करायची आहे. राईट करायचं म्हणजे रीड मोड असतो का, राईट करायची. आणि मला अपेंड करायची, अथर मोड अपेंड करायचं. झालं? हा आता बघा मी काय करतोय बघा. आता तुम्ही तुमची फाईल कुठे तयार करणार आहात, नीट बघा. तुम्ही तुमची फाईल ही कुठे करणार आहात, विंडोज ह्या ओएस वरती. आता सध्या आपल्याकडे विंडोज आहे ना, विंडोजचं एक्झाम्पल घेऊ. आता तुम्ही तुमची फाईल कुठे तयार करणार आहात, विंडोज वरती. म्हणजे विंडोजची मदत घेऊन, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची मदत घेऊन तुम्ही तुमची फाईल तयार करणार आहात. ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मग विंडोज मध्ये विंडोज ओएस ची मदत घेऊन तुम्ही एखादी फाईल तयार केली आणि नंतर तुम्हाला त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन करायचे, तर ती फाईल ऍक्च्युली तुमची आहे का नाही, ती विंडोजची फाईल आहे. ओके, हा मुद्दा महत्वाचा. ती फाईल कोणाची झाली, विंडोजची झाली. विंडोज कडून तुम्ही तुम्हाला वापरण्यासाठी ती फाईल मागता. ओके, ती फाईल काय करता तुम्ही, विंडोज कडून मागता की मला याच्यावरती काहीतरी ऑपरेशन करायचे, मला ते वापरू दे. मग विंडोज काय करते, ती म्हणते वापर. पण कशी वापर, ती काय म्हणते, ही माझी फाईल आहे, ही माझी फाईल आहे, तर ही तुझ्यासाठी ऍज अ रिसोर्स आहे. आपल्यासाठी तो काय, एक फाईल एक रिसोर्स आहे. मग तू जर माझा रिसोर्स कंझ्युम करत असेल, जेवढा वेळ तुला तो यूज करायचा तेवढा वेळ तू तो यूज कर, पण तुझं झाल्यानंतर मला सांग की माझं काम आता झालेलं आहे. समजतंय? हे असं का सांगावं लागतं ते तुम्हाला मी आता सांगतो, थोडं हळूहळू सांगतो. जेव्हा तुम्ही एखादी फाईल ओपन करता, तर तो काय करतो, ओएसचं हे काम आहे की त्या फाईलला दुसरं कोणी ऍक्सेस करू नये, त्याला एक लॉक टाकणं, किंवा आता सध्या आपण लॉक नाही टाकत म्हणा, पण ते काय तुमच्या याच्यामध्ये ती ऍज अ रीड म्हणून, म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये काहीतरी राईट करत असाल तर तुमच्या राईट मोड मध्ये ती ओपन होते. मग ओएसला कळतं की आता ह्या फाईल मध्ये किती जण राईट करतायत, काय करतायत, ही सगळी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे सगळं असतं, त्याचं ते डेटा स्ट्रक्चर असतं. ओके, मग आता आपल्याला जर ओएस ची फाईल वापरायची तर तिला काय काय गोष्टी सांगाव्या लागतील. अरे कशी यूज करायची ती फाईल, मी रीड कशी करू, राईट कशी करू, तुझे ते लोकेशन काय, त्याचं बफरचा साईज काय, किती 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 तरी गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतात, तरच तुम्हाला ती फाईल ती विंडोज वापरायला देईल. ओके, पण मग आता इथं काय होतं, इथं आहे ना विंडोज ओएस थोडी सॉरी सी लँग्वेज थोडीशी पुढे येते आणि ते काय म्हणते, आता जे डेटा स्ट्रक्चर विंडोज ओएसचं असेल ते लिनक्सचं नसेल. साम्य आहेत, पण ते तुम्हाला हँडल करायला दिलेलं नाही. सगळीकडे पॅरिटी ठेवण्यासाठी ते एक डायरेक्ट प्रीडिफाईन्ड डेटा स्ट्रक्चर तुम्हाला काही गोष्टीच देतात, प्रीडिफाईन्ड डेटा स्ट्रक्चरच देऊन टाकतं, याचा यूज करा आणि तुमचं काम तुम्ही करा. कसं बघा, आता हे तुम्हाला जर फाईल तयार करायची आहे, ओके, तर मग काय म्हणा, एक फाईल पॉइंटर यूज करा. फाईल बघा, आता मी इथं काय करतो, हे 3 मोड झाले तुमचे. नंतर मी म्हणतो हॅश इन्क्लूड std .h. ओके, आता मी काय म्हणतो, आपलं नेहमीचं इंटिजर मेन. ओके, रिटर्न 0. आता मला फाईल यूज करायची, ग्लोबल आहे त्याचा घ्या, लोकल घेतला तर चालेल. आता आपण ग्लोबल घेऊ. ओके, स्टार काय म्हणू, पॉइंटर आहे म्हणून पी म्हणा आणि फाईल म्हणा, आणि आपण पॉइंटर लावला की त्याला डिफाइन हे करताना त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय टाकतो, नल. ओके,
आता एकदा ही फाईल बघूया. बघा हे 3 फंक्शन तुम्हाला वापरायला दिले जातात बघा. स्टँडर्ड इन, स्टँडर्ड आउट आणि स्टँडर्ड एरर. म्हणजे इन करा, आउट करा, म्हणजे इन म्हणजे घ्या, आउट म्हणजे द्या, आणि एरर म्हणजे काही एरर आला तर. हे 3 ऑपरेशन आता तुम्ही घेणार आहे. 0, 1 आणि 2 असे आहेत ते. आता आपण एक काम करू. आता याचा आपण हे झालं. तर आता मला काय करायचं, याचा यूज करून मी म्हणजे आता बघा, आता मला काय करायचंय, एखादी फाईल ओपन करायची. ओपन केली, एखादी फाईल मी ओपन केली, ओके. तर त्याच्या आतमध्ये काय असतं, म्हणजे आता हे एक स्ट्रक्चर आहे. फाईल हे काय एक स्ट्रक्चर आहे. इथं टाईप केले पण एक स्ट्रक्चर आहे. त्याच्या आतमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात की तुमच्या आता बफर म्हणजे मेमरीचा एक ब्लॉक, ओके, मेमरीचा एक ब्लॉक. तर आता तुमचा फाईल मध्ये, आता फाईल मध्ये तुम्ही रीड करणार आहेत ना, लाईन बाय लाईन, कॅरेक्टर बाय कॅरेक्टर तुम्ही रीड करत करत जातात. मग आता तुमची पोझिशन कोणत्या ठिकाणी आहे, समजतंय? तुम्ही फाईल मध्ये रीड करत करत गेला, आता तुम्ही कोणत्या पोझिशनला आहात त्याची माहिती, ओके. ह्या फाईलचा एंड ऑफ फाईल म्हणजे कुठं फाईल संपली त्याची माहिती, ही फाईल कुठून सुरू झाली त्याची माहिती, आणि आता करंट पोझिशन तुमची काय आहे यांची माहिती ह्या फाईलच्या स्ट्रक्चर मध्ये असते, ओके. समजतंय? आता हे काहीच तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही सरळ सरळ फाईल पॉइंटर घ्या, एक फंक्शन घ्या एफ ओपन, त्याचा यूज करा. बघा एफ ओपन म्हणा नुसतं, त्याच्या आत आता तुम्ही डायरेक्ट असं नाही वापरू शकत. त्याचं आत वापरण्यासाठी तुम्हाला एखाद्या फंक्शन मध्ये लिहावं लागेल. त्याच्या आतमध्ये समजा मी लिहितो, नुसतं ओपन म्हणला बघा, तो काय म्हणतो, मला फाईलचा पॉइंटर द्या. आपण फाईल म्हणलंय पण तो पॉइंटर कोणता पॉइंटर तो बघितला तुम्हाला, कॅरेक्टर कॉन्स्टंट कॅरेक्टर पॉइंटर येतो. आणि तुमचा मोड द्या, कोणत्या मोड मध्ये तुम्हाला ती फाईल ओपन करून पाहिजे, समजते? या 2 गोष्टी द्या, तो काय करेल, तुम्हाला त्या फाईलचं काय करेल, ओपन करून देईल. तुमच्या प्रोग्राम साठी ती फाईल ओपन करून देईल, ओके. मग आता ओपन करायला घ्यायची. बघा आता फाईलचं नाव देऊया. आता मला एक फाईल तयार करावी लागेल आधी, नाहीतर घेऊच नका. प्रोग्रामला सांगा जर फाईल नसेल तर तूच तयार कर, ओके. फाईल नसेल तर तूच तयार कर. आता बघा, आता मी काय म्हणतो, आणि याचा प्रोटोटाइप नीट बघा. हा रिटर्न काय करतोय, फाईल पॉइंटर रिटर्न करतोय. हे महत्वाचं, हा रिटर्न काय करतोय, फाईल पॉइंटर रिटर्न करतोय, ओके. फाईल पॉइंटर रिटर्न करतोय. चला याचं आता मी इथं एफ ओपनला माझ्या कॉन्स्टंट याचं नाव देतो. काय देऊ, आपण जे नाव इथं दिलं जातं तिथं बघा कोणतीच फाईल नाहीये. चल एक फाईलचं नाव देऊ, help.txt नाव देऊ, ओके. आणि त्याचा मोड देऊ, कोणत्या मोड मध्ये तुला पाहिजे. दोन्ही पण कॉन्स्टंट कॅरेक्टर पॉइंटर आहेत, ते पण कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे तिथं, ओके. हा, आणि डबल कोट मध्ये कॅरेक्टर पॉइंटर तुम्ही डबल कोट मध्ये देतात ना, सेम तेच करताय. आता मोड द्या, कोणत्या मोड मध्ये तुम्हाला ते पाहिजे. मी म्हणतो मला राईट मोड मध्ये पाहिजे, ओके. हा, आता मला सांगा, हा मला काय रिटर्न करतोय, फाईल पॉइंटर, ओके. मग मला घेण्यासाठी, याची व्हॅल्यू घेण्यासाठी मला काय पाहिजे, फाईल पॉइंटरचा टाइप व्हेरिएबल एक पाहिजे, ज्याच्यामध्ये मी याने रिटर्न केलेली व्हॅल्यू घेईल. त्यासाठी मी ह्या फाईल इथं डिक्लेअर केलेला आहे फाईल पॉइंटर, ओके. आता पी फाईल इक्वल टू असं म्हणा, पी फाईल इज इक्वल टू हे, ओके. समजतंय? म्हणजे हा जो फाईल पॉइंटर रिटर्न करणार आहे तो तुम्ही कशामध्ये घेताय, ह्या फाईल पॉइंटर मध्ये घेताय, पी फाईल मध्ये, ओके. आणि ही फाईल तुमची आता काय होईल, तयार होईल किंवा नाही पण होणार. दोन्ही पॉसिबिलिटी आहेच ना, होऊ पण शकते नाही पण होऊ शकते. आता मला कसं कळेल की माझी फाईल ही तयार झाली नाही,
कसं कळेल? कोण सांगतं सांगा बरं. माझी फाईल इथं तयार झाली नाही हे मला कसं कळेल? बघा म्हणजे बघा एफ ओपन हे ते लायब्ररी फंक्शन तुम्हाला डायरेक्ट दिलंय. तुम्हाला काही करायचं गरज नाही. ते सगळं ते फंक्शन स्वतःच करणार आहे. मध्ये नल देईल तुम्हाला. मग चेक करायचं पी फाईल मध्ये नलच आहे की त्याच्यामध्ये त्यांनी एखादी व्हॅलिड गोष्ट रिटर्न केली आहे. ओके. मग आता इथं लिहायचं प्रिंटएफ करायचं. प्रिंटएफ असेल तर तो रीड राईट मोड मध्ये ओपन करेल, नसेल तर तयार करून राईट मोड मध्ये ओपन करेल. समजतंय? आता आपल्या केस मध्ये बघा, आपल्या केस मध्ये तर फाईलच नाहीये कोणती help.txt नावाची. मग तो तयार करेल, नंतर तीच फाईल राईट मोड मध्ये ओपन पण करेल. समजतंय? हा. आता मी काय म्हणतो, अनेबल टू ओपन वर क्रिएट काही पण असू शकतं ना. आता क्रिएट द फाईल सेशन म्हणा. आता फाईलच तयार झाली नाही तर त्याच्यावरती ऑपरेशन काय करणार तुम्ही? एक्झिट 0 एक्झिट 1 झालं. त्याच्या बाहेर आला तुम्ही. च्या बाहेर आला म्हणजे तुमची फाईल तयार झाली आहे. आता मला त्याच्यामध्ये काहीतरी राईट करायचंय. फाईल मध्ये झाली माझी फाईल तयार झाली. हे मला कसं कळेल की माझी फाईल तयार झाली? ओके. तर मग त्याला काय सांगायचं? त्याला सांगायचं असं, त्याला काय म्हणायचं, जसं तुमच्याकडे प्रिंटएफ हे स्टँडर्ड कन्सोल वरती राईट करतं, तसं एफ प्रिंटएफ हे स्टँडर्ड फाईल मध्ये राईट करतं. लक्षात ठेवा. जसं प्रिंटएफ हे स्टँडर्ड कन्सोल वरती राईट करतं, तसं एफ प्रिंटएफ हे स्टँडर्ड फाईल वरती राईट करतं. आता एफ प्रिंटएफ लिहा. कसं लिहायचं? एफ प्रिंटएफ म्हणा, तो म्हणतो मला फाईलचं तुमची फाईल जिथं तुम्ही हे केली आहे त्याचा ऍड्रेस द्या मला. मग त्याला म्हणा फाईल पॉइंटरचा ऍड्रेस देऊन टाका. पी फाईल दिला, त्याच्यामध्ये तो राईट करणार आहे. तो म्हणतो काय राईट करायचंय? तर काहीतरी म्हणा फाईल ओपन create and open म्हणा. created and open झालं. आता झालं तुमचं राईट करून असे मल्टिपल स्टेटमेंट तुम्ही लिहा. लिहा वाटलंच तर हॅलो म्हणा, तसं लिहा हॅलो, तुमचं नाव टाका सगळ्यांनी. इथं म्हणा बाय, काय म्हणा बाय बाय बाय. ओके. सगळे लिहा. आता जसं तुम्ही या प्रिंटएफला स्लॅश एन टाकू शकत होता, तसंच तुम्ही इथं पण स्लॅश एन टाकू शकता. म्हणजे तुमच्या नवीन लाईनला ही लाईन जाईल. इथं पण स्लॅश एन टाका. झालं. इथपर्यंत झालं. एकदम सिंपल. आता ही फाईल कुठं तयार होतीये? ओएस कडे तयार झाली आहे. तिने तुम्हाला ओपन करून ऍज अ रिसोर्स म्हणून पण दिली. आता इथे तुम्हाला समजलं की आता माझं काम संपलेलं आहे. माझं काम संपलेलं आहे. मग पहिल्यांदा चेक करा. इफ आता मला काय करायचं, ती फाईल क्लोज करायची. म्हणजे आता मला माझं काम झालं हे ओएस ला सांगायचं आता माझं या फाईल वरचं काम झालेलं आहे. आता मी ह्या फाईलला रेफर करत होतो. माझा काम एक हे कर. आता मी याला यूज नाही करत आहे. आता मी याच्यापासून मी याला बंद करतो. माझा रिसोर्स मी याच्यापासून काढून टाकतो. मी आता याला वापरत नाही असं त्याला सांगायचं. त्याआधी हे चेक करा की ती फाईल काही कारणाने मध्येच क्लोज तर नाही झाली ना. काही कारण असू शकतं. इज नॉट इक्वल टू जर नल असेल तरच काय करा, एफ क्लोज म्हणा. एफ क्लोज काय म्हणा, पी फाईल. तो काय म्हणतोय तुमच्या फाईलचं हे द्या त्याला पी फाईल नाव द्या. चालू. अच्छा इथे एन नाही, डायरेक्ट तुमचा पॉइंटरच आहे ना, एन म्हणायची गरज नाही. सॉरी, इथं डायरेक्ट पी फाईल म्हणा. डायरेक्ट पी फाईल मध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, एवढंच झालं. तुमचा फाईलचा प्रोग्रामच झाला. तर आता राईट हे करू, काय करू आता एक्झिक्यूट करून बघू हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये येत आहेत का. बघा आता
serial.exe फाईलचं नाव string.exe. आधी बघा मी तुम्हाला मिनिमाइज करून दाखवतो. लक्ष ठेवा बघा आता ओबीजे फाईल तयार झालेली आहे. आता मी लिंक करतोय string.exe ओबीजे फाईलचं नाव देतो. exe फाईल तयार झाली. आता मी exe फाईलचं नाव देऊ. आता बघा एक फाईल तयार होईल मागं. आली का? दिसली? बघा हे डेट कधी तयार झाली, काय तयार झाली, सगळं हे फाईलचं डेटा स्ट्रक्चर आहे ना, सगळी माहिती असते बघा फाईलची. नाही तर तुम्हाला सगळं मॅनेज करावं लागलं असतं जर ते डेटा तुम्हाला दिलं नसतं. म्हणजे काय डिटेल असते बघा इथं. टाईप काय, लोकेशन काय, साईज काय, कधी क्रिएट झाली, कधी मॉडिफाय झाली, ऍट्रिब्यूट काय, ओनर कोण आहे, सगळी माहिती येते. दिसतंय? हा चला आता ओपन करून बघू की आपण जे म्हणलो होतो त्याला करायचं त्याने ते तुम्हाला तयार करून दिलंय का, म्हणजे ते काही लिहिलंय का त्याच्या आतमध्ये. आता ते कोणत्या टेक्स्ट एडिटर मध्ये ओपन करा. मी आता नोटपॅड मध्येच ओपन करतो. झालं. हॅलो राहू, बाहेर राहू. झालं. आता मी पुन्हा एकदा रन करतो प्रोग्राम. मला आता सांगा याच्यामध्ये काय होईल. ओके, असाच अंदाज लावा. पुन्हा एकदा मी रन करतो. आता फक्त रन करतो. आधी काय झालं, फाईलच नव्हती म्हणून त्यांनी काय केलं, फाईल तयार केली, राईट मोड मध्ये ओपन पण केली. आता फाईल ऑलरेडी आहे म्हणजे तो तीच फाईल यूज करणार आहे. मग त्याच्या आतमधला डेटा काय होईल, तर 2 लाईन दिसत होत्या त्याच्यात 4 लाईन होतील की 2च लाईन दिसतील की आणखीन वेगळंच काहीतरी होईल, हे तुम्ही मला आता कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा फाईल तर ऑलरेडी क्रिएट आहे, काहीच ऍक्शन झालेली नाही. मग आता मला सांगा, कारण तो पहिल्यांदा चेक करतो तुम्ही जी फाईल दिली ती तिथं आहे का. जर त्या लोकेशनला ती फाईल नसेल तर तो काय करतो, ती फाईल तयार करतो. ओके, आता मला सांगा बरं याच्या आतमध्ये 2 4. ओके, ज्यांचं 2 आलंय त्यांचं बरोबर. बघा आता त्या 2 लाईनी असं का झालं, त्याने ती फाईल रीड करायला घेतली आणि पहिल्या लाईन पासून लिहायला स्टार्ट केलं. तो हा बघत बसला नाही की तुमचा एंड ऑफ फाईल तुमचं पुढे आहे. मग आता हे त्याला सांगायचं की माझं एंड ऑफ फाईल पुढे आहे आणि तिथून पुढे लिहायला स्टार्ट कर. मी जिथून तुला म्हणलं होतं स्टार्ट पासून लिहायला स्टार्ट करू नको, तर त्यावेळेस ए च्या जागेवर डब्ल्यू म्हणजे काय आहे आपलं राईट, डायरेक्ट राईट कर पहिल्यापासून, मागचं बघूच नको. म्हणजे हा प्रोग्राम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो एका खाली लिहायला स्टार्ट करेल. पण हा प्रोग्राम तुम्ही पुन्हा रन केला की तो पुन्हा तो रिसोर्स घेईन, पुन्हा रीड करेन, पहिल्या तुमच्या फर्स्ट पोझिशनला तुमचा फाईल पॉइंटर ठेवेल आणि तिथून राईट करायला स्टार्ट करेल. ओके, आणि तो फक्त एवढ्या प्रोग्राम पुरतच नाही ठेवणार की याचा आता सध्याचा पॉइंटर पुढे. पण तुम्हाला ही फाईल क्लोज केल्यानंतर सुद्धा त्या एंड पासून जर तुम्हाला लिहायचं असेल तर त्याला म्हणायचं अपेंड. अपेंड म्हणजे अपेंड कर पुढं काही ते हे नको करू. आता आपण हाच प्रोग्राम पुन्हा एकदा कंपाइल करू, लिंक करू आणि आउटपुट बघू. कंपाइल करा, लिंक करा. फाईल आणखी नाही आहे, मी डिलीट नाही केलेली, इथं फाईल ऍज इट इज आहे. आता मी रन करतो आणि त्याच्यात डेटा पण आहे. आता मी फक्त रन केला तर बघा अच्छा एकच बाईट आहे बघा. 4 वेळेस आलं काय, समजलं आता. अपेंड समजलं, राईट समजलं. आता काय करायचं, आता मला फक्त एक सांगा, या प्रोग्राम मध्ये या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत का. आपलं सीधं असं करा, तर हेच होत असेल.
आता आता बघा मी आणखीन एक सांगतो. इथं तुम्ही हे कॉन्स्टंट स्ट्रिंग दिली ओके आणि तिथं त्यांनी लिहायला स्टार्ट केलं. आता मी इथं त्याला कसं समजलं की मला इथं फाईल तयार करायची आहे, मी त्याला लोकेशन दिलं का? नीट बघा बरं, इथं मी त्याला सांगितलं का इथं इथं जा, इथं असं या प्रोग्राम मध्ये पुढे तरी मी त्याला सांगितलं का की तू असं सी मध्ये जा, त्याच्यामध्ये युजर्स मध्ये जा, त्याच्यामध्ये राहुल या फोल्डर मध्ये, त्याच्यामध्ये डेस्कटॉप या फोल्डर मध्ये, त्यामध्ये सी प्रोग्रामिंग या फोल्डर मध्ये, त्याच्यामध्ये फाईल हँडलिंग या फोल्डर मध्ये जा आणि तिथं ही हेल्प डॉट टीएक्सटी तयार कर, असं मी त्याला सांगितलं का? मग तरी सुद्धा त्यांनी इथं फाईल तयार कशी केली, कोणाला सांगता येईल का? आणि आतमध्ये दोन येतात टाका ओके. आता मी डायरेक्ट डबल एंटर मारतो बघा, ती रन झाली. एवढं फास्ट झालं की तुम्हाला ती दिसली पण नाही, पण ती रन झाली. आता आता आधी तुमची इथं फाईल तयार झाली बघा, ती तिथं तर आहेच आणि इथं मी ती एक्स घेऊन आलो, इथं रन केली, ती फाईल इथं तयार झाली. आपण तर ना आधीचा पाथ दिला होता ना नवीन पाथ दिला होता, त्यांनी हा घेतला का? आता बघा काही कोणाला लिंक लागतेय का? आपण ते ट्राय करा. त्याला कसं कळलं? बर, तर त्याचं कारण एक की जर तुम्ही पाथ मेन्शन केला नाही, जर तुम्ही पाथ मेन्शन केला नाही तर जिथं exe आहे त्याच फोल्डर मध्ये तो ती जी काही तो आपण फाईल मेन्शन केली तो त्याच लोकेशन वरती ती फाईल तयार करतो ओके. जिथं exe आहे तिथं, म्हणजे बघा ना आपण इथं exe आणली, इथं रन केलं, त्यांनी इथं लगेच तो इथालचाच पाथ घेतला, त्याच्यानंतर याच्या आधी इथं होतं तर त्यांनी लगेच इथालचा पाथ घेतला होता बरोबर. आता हिला मी काय करतो, कॉपी करतो, दोन्हीकडे ठेवतो, exe दोन्हीकडे असल्याने काही फरक नाही पडत. आता मी तुम्हाला एक काहीतरी गोष्ट सांगतोय बघा, नीट बघा. आता एक कोणाला हे माहिती आहे का, हे डॉट डॉट म्हणजे काय असतं आणि त्याच्यानंतर डॉट डॉट म्हणजे काय असतं? तुम्ही इथं करतात बघा असं. आता मी काय म्हणतो, सीडी म्हणतो चेंज द डिरेक्टरी, न्यू फोल्डर मध्ये गेलो, आता मला मागच्या फोल्डर मध्ये यायचं, मी काय म्हणतो सीडी डॉट डॉट ओके, आला का? हे काय आहे सीडी, आणि मी नुसतं सीडी डॉट म्हणलं तर काहीच झालं नाही, आहे तिथंच राहील. हे डॉट आणि डॉट डॉट काय, आणि तुम्ही जर dir म्हणलं तिथं पण दिसतं बघा तुम्हाला, हे डॉट हे डॉट डॉट हे काय आहे? हे असतं काय नेमकं हे? आणि तुम्ही सीडी मध्ये पण लिहिता बघा सीडी डॉट डॉट डॉट, नेमकं काय आहे नेमकं? तर जे सिंगल डॉट असतो ना त्याला काय म्हणतात माहितीये का? त्याला म्हणायचं करंट डिरेक्टरी. करंट म्हणजे तुम्ही ज्यामध्ये वर्क करत आहात ती डिरेक्टरी, करंट डिरेक्टरी ओके. डॉट डॉटला म्हणायचं पॅरेंट डिरेक्टरी, काय म्हणायचं? पॅरेंट डिरेक्टरी. हे मी का सांगतो ते कळेलच तुम्हाला आता ओके. आता बघा, आता जर डॉट डॉट हे पॅरेंट डिरेक्टरी असेल तर आता मी सीडी करून पुन्हा एक न्यू फोल्डर मध्ये जातो. आता मी काय म्हणतो, सीडी डॉट डॉट म्हणलं की मी फाईल हँडलिंग मध्ये येतो, पुन्हा मी सीडी डॉट डॉट म्हणलं की मी सी प्रोग्रामिंग मध्ये येतो, आणि सीडी फाईल म्हणलं मी पुढे फाईल आणि फाईल हँडलिंग मी फाईल हँडलिंगच्या फोल्डर मध्ये जातो, सीडी चेंज डिरेक्टरी न्यू फोल्डर म्हणलं की मी न्यू याच्यामध्ये जातो. पण इथं मी सीडी डॉट डॉट सीडी डॉट डॉट दोन सेपरेट कमांड दिल्या, मी ते एकाच कमांड मध्ये देऊ शकतो. कसं? सीडी डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट पॅरेंटच्या पॅरेंट डिरेक्टरीला जा, पॅरेंटच्या पॅरेंट डिरेक्टरी तो डायरेक्ट आला. त्याच्यानंतर सीडी इथं पण तुम्ही डायरेक्ट हे देऊ शकता, असं सीडी म्हणायचं, सीडी म्हणायचं फाईल हँडलिंग, त्याच्यानंतर तुला डायरेक्ट जायला पाहिजे होतं एखाद डबल कोट मध्ये पण असू दे, नंतर सीडी न्यू फोल्डर मध्ये आला ओके. म्हणजे तुम्ही डॉट डॉट
पॅरेंटच्या पॅरेंट डिरेक्टरीला स्लॅश करून असं डॉट डॉट जाऊ शकता. ओके, आता मला सेम लॉजिक माझ्या प्रोग्राम मध्ये यूज करायचंय. मला माझी फाईल करंट डिरेक्टरीला न ठेवता ती सी प्रोग्रामिंग मध्ये टाकायची. कसं टाकणार? हा सिंटॅक्स फक्त त्याच्या आधी लावा. कसा बघा, काय म्हणायचं, डॉट डॉट स्लॅश डॉट डॉट स्लॅश. हा स्लॅश का? पॅरेंटच्या पॅरेंट डिरेक्टरी मध्ये ही फाईल आहे ना, त्यासाठी ही फाईल तयार करा. आता बघा, मी इथं फाईल डिलीट करतो. हे न्यू फोल्डर डिलीट, अच्छा पुढे आता न्यू फोल्डर मध्ये येत आपण. ओके, थांबा एकदा. हा, न्यू फोल्डर मध्ये मी इथंची ही फाईल डिलीट करतो. बघा, न्यू फोल्डर मधले पण हे फाईल डिलीट करतो. केली. आता मी याच्यामध्ये मी आता इथं रन करतो, प्रोग्राम मी रन करतो. इथं फाईल तयार झाली नाही. अरे, तयार झाली का? झाली. इथं तयार व्हायला पाहिजे तरी. अरे हा, काय चुकलं सांगा बरं. हा, कोण सांगा कोणते सांगायला ट्राय करत होता, सांगा. काय चुकलं? कोणतं सांगत होतं? अरे, आपण हा प्रोग्राम याच्या आतमध्ये तर टाकला, पण हा कंपायलर लिंक केलाच नाही ना. त्याला एकदा कंपायलर लिंक करा ना. समजलं कसं करायचं? आता ही एक्स यूज करून उपयोगच नाही, कारण की हा आधीच आहे ना. याला डायरेक्ट डिलीट करा. मग याच्यामध्ये इथं आहे ना, तुमचं सी फाईल इथं आहे ना. त्याला आता पुन्हा काय करा, cd डॉट म्हणा, cl डॉट exe. एकाच कमांड मध्ये मी आता करतो दोन्ही पण, कंपाईल आणि लिंक. exe तयार झाली, आता नवीन झाली या. आता ही आतमध्ये टाका. आता रन करा. cd म्हणा, न्यू फोल्डर म्हणा. झालं. आता मी या फाईलला रन करतो. इथं फाईल ती तयारच झाली नाही. ती कुठं झाली असं ना. आता आपण बघूया कुठं तयार झाली. हा तुमचा करंट फोल्डर. याचं पॅरेंट फोल्डर कोणतं? हे. याचं तयार झाली का? नाही. याचं पॅरेंट फोल्डर कोणतं? हे. इथं तयार झाली का? येस. दोनदा आपण दिलं होतं ना, आधी लावा. हे स्लॅश अराउंड द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही फाईल टाकायची. त्याच्या आतमध्ये हे स्लॅश फक्त तसे राहिले तर चालतील, पण आता सगळे सेम करून ठेवा. ओके, सी मध्ये इथं ही फाईल मला टाकायची आहे. ओके, आता बघूया. पुन्हा कंपाईल करू, रन करू. डायरेक्ट पुढे जाणार आहे तुमची फाईल डेस्कटॉप वरती. याच्यात आपण रिडायरेक्ट करून फाईल मध्ये टाकलं होतं ते माहिती आहे ना तुम्हाला. ते आपण कन्सोलचं आउटपुट टाकलं होतं. आता आपण काय करतोय, डायरेक्ट प्रोग्राम मधूनच फाईल टाकतोय तिथं. तिथंच रन करतो मी तिला. आता तुमची फाईल कुठे जाणार आहे? डायरेक्ट डेस्कटॉप वरती. बघूया डेस्कटॉप वरती आली का? नाही आली का? नाही आली. क्लास नाही का? सी मध्ये अच्छा, हे तसं फोल्डरच नाही ना तिथं. आता बघूया. डेस्कटॉप वरती ते फोल्डर होतं वाटतंय, त्याच्यात गेली असेल ती. एरर आली असते. फाईल करायचं येतं आणि रन करा. आता जाईल. आधी जर सी प्रोग्रामिंग राहिलं होतं बघा तिथं. ही हेल्प आली. ओके, तर इथपर्यंत समजलं आहे का सांगा? समजलं असेल तर येस म्हणा. आणि आता तुम्हाला ज्यांच्याकडे सीचं पुस्तक प्रॉपर डेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये पण याच्यातले काही थिअरी वाचू शकतात एक्स्ट्रा, तुम्हाला काही पाहिजे असेल तर. ओके, मग हा प्रोग्राम मी तुम्हाला पाठवतो. इथपर्यंत समजलं असेल तर सांगा, काही शंका असतील तर विचारा. सांगा लवकर. इथपर्यंत समजलं आहे का सर्वांना ते सांगा आधी.
हा प्रोग्राम सगळ्यांनी ट्राय करा, सोपा आहे बघा. तुमच्याकडे काहीच ठेवलेलं नाहीये, तुम्हाला सरळ 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 आहे ते फंक्शन दिलेले आहेत. फाईल पॉइंटर तयार करा, त्याच्यामध्ये तुम्ही जे फाईल ओपन करता तुम्ही त्याचा पॉइंटर घ्या आणि त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही printf टाका, त्या फाईलचं नाव द्या, त्या पॉइंटर जो तुम्ही घेतलाय त्याचं नाव द्या फक्त, तुम्हाला काय लिहायचं ते पुढे द्या, ते लगेच रीड करायला स्टार्ट करेल. नंतर तुम्ही एका फाईलचा दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करू शकता, काय काय बरेचसे ऑपरेशन करू शकता, आता काही पण करू शकता. या फाईलच्या मध्येच जाऊ शकता, तिथंच राईट करू शकता, एंडलाच जाऊ शकता, तिथंच राईट करू शकता, स्टार्टिंगला जाऊ शकता, तिथंच राईट करू शकता. ते कसं करायचं, तुमचा फाईल पॉइंटर मॅनिप्युलेट करायचं, स्टार्टिंगला न्यायचा, मध्येच न्यायचा, एंडिंगला न्यायचा. ओके, असे काही ऑपरेशन आहेत त्याच्यावर. आता तुम्ही हे पण करू शकता की आता हे आपलं मेन सगळे तरी कामाचे, याच्या आतमध्ये आता 2 फाईली घ्यायच्या, कमांड लाईन वरूनच घ्यायच्या आणि त्या दोन्ही अपेंड करायच्या. पहिल्या दोन्ही फाईल तिसऱ्याच फाईल मध्ये अपेंड करायची. असं पण करू शकता. तसं एखादा घेऊ आपण उद्या परवा. पण त्याआधी हे क्लिअर करा, हा प्रोग्राम करा, पाठवा, व्यवस्थित एन्जॉय करा. हा प्रोग्राम मस्त आहे. फाईल हँडलिंगला स्टार्ट करा. समजतंय? ओके. आता आणखीन एक मजा, मी तर TXT म्हणलंय, XML म्हणा, टी म्हणा. XML असेल तर XML सारखा डेटा द्या फक्त, बाकी काही नाही. CLS म्हणा, टॅप करून द्यायचा फक्त, बाकी काही नाही. तुम्हाला XML मध्ये जर डेटा द्यायचा आहे ना, तर कसा करायचा द्यायचा माहितीये का? XML म्हणजे काय, ते एक हेच असतं, तुम्ही जे कॉलम असतात ना ते काय असतात, त्यांना एक सेपरेटर असतो की तुम्ही कशाने सेपरेट करताय. आपण आता टॅप नाही करू, ए म्हणा, बी म्हणा, सी म्हणा, डी म्हणा, ई म्हणा, एफ म्हणा. ओके, आणि त्याच्यानंतर पुन्हा स्लॅश एन म्हणा, न्यू लाईनला जा, पुन्हा तेच करा, ए म्हणा, पुन्हा एच म्हणा, काही असं करा. आणि आता फाईल तुम्ही XML म्हणून सेव्ह करताय. आता नीट बघा, तुम्ही पण आत्ताच बघतोय काय आउटपुट येणार आहे. असं करू शकता, काय अडचण नाही. XML तयार करायला त्याने थोडासा टाइम घेतला आपल्या आधीपेक्षा. आता XML फाईल फक्त ओपन करा आणि त्याने तुमचं सेपरेटर फक्त नीट घेतलेला असतो, बाकी काही नाही. अरे रे हा ओके, माझ्याकडे हे नाहीये ना, याला एक्सेलच नाहीये माझ्याकडे. बर, तुमच्याकडे ते होईल ओपन, माझ्याकडे काय आहे मग त्याच्यासाठी ओपन करायला? याच्यात ओपन होईल बघा, तुमच्याकडे आरामात ओपन होईल. तिथंच विचारतंय काय आहे तुमचं, हे काय डेलिमीटर काय आहे? अरे डबल कोट म्हणता येते, डबल कोट नाही आहे आमचं, सेमीकोलन नाही आहे, टॅब आहे. आला बघा तुमचा डेटा, आला. असं तुम्ही टेबल पण तयार करू शकता. बघा तुमचा डेटा ABCDEF ए आहे का. एक्सेलला त्याला काय असतो, ते पण असंच डेटा लिहिलेला असतो, फक्त त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्ही लिमिट तुम्ही हे काय वापरताय, तुमचा सेपरेट, तुमचा पहिला डेटा दुसऱ्यासाठी कसा सेपरेट होणार, इथं ए म्हणा, असं काही म्हणा, बी म्हणा, काही म्हणा, हे सगळं एका याच्यात येईल, खालचं एका याच्यात येईल. टॅब म्हणून तो घेतो. बघू आता यालाच काय करू आपण, आता फाईल ऑलरेडी आहे आपल्या, तर कंपाईल करू, फक्त रन करू. त्या फाईलला तर फक्त ओपन करा, नाही ओपन करायची, ओपन विथ तुमच्या याच्यामध्ये. माझ्याकडे नाहीये म्हणून ते असं विचारतंय मला, तुम्हाला नाही विचारणार. मायक्रोसॉफ्ट ऑफिस नाही माझ्याकडे म्हणून विचारते. आधीच बघा अपेन मोड मध्ये होतं म्हणून आधीच त्यांनी तसंच ठेवलं आणि पुढचं लिहायला सुरुवात केली. दिसतंय असं आहे. इथपर्यंत समजलं? प्रोग्राम ट्राय करा, दोन्ही ट्राय करा. एक्सेलचा पण मस्त आहे, वरती हेडिंग वगैरे द्या, म्हणजे त्याला डेटा वगैरे टाका, इकडचं एक लाईन सोडून द्या, वरची एक लाईन सोडून द्या, कसं काय जरा प्रयोग करा, मला दाखवा. चालेल, थांबायचं मग, काही असेल तर विचारा.